कधी विचार केलाय की नक्कल करणं किती महागात पडू शकतं? आज आपण एक अशीच प्राचीन बोधकथा पाहणार आहोत. यात एका कोल्ह्याने सिंहाची नक्कल करायचा प्रयत्न केला आणि त्याला त्याची किंमत चक्क स्वतःच्या जीवानं चुकवावी लागली. चला तर मग ही गोष्ट नेमकी काय आहे ते समजून घेऊया. आता ह्या कथेच्या अगदी मुळाशी ना एक खूप महत्वाचा प्रश्न दडलाय. महत्वाकांक्षा आणि अहंकार यात नेमका फरक काय? म्हणजे बघा, मोठी स्वप्न पाहणं ही झाली महत्वाकांक्षा आणि स्वतःला गरजेपेक्षा जास्त मोठं समजणं तो झाला अहंकार. या दोन्हींमध्ये खूपच बारीक रेषा आहे आणि ही कथा आपल्याला अगदी नेमकी तीच रेषा दाखवून देते. तर ही गोष्ट सुरू होते थेट बुद्धांच्या काळात. त्यांचाच एक शिष्य होता, देवदत्त. तो इतका मत्सराने पछाडला होता, त्याला बुद्धांसारखं बनायचं होतं, पण त्याचा मार्ग पूर्णपणे चुकला होता. आणि त्याची हीच चूक समजावून सांगण्यासाठी खुद्द गुरूंनीच एक बोधकथा सांगितली. झालं असं की देवदत्ताने बुद्धांची नक्कल करायचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न फक्त फसलाच नाही, तर तो त्याच्यासाठी खूप वेदनादायी ठरला. आणि मग जेव्हा याबद्दल त्याला विचारलं गेलं, तेव्हा उत्तर काय मिळालं? तर म्हणे तो फक्त नक्कल करत होता आणि त्यात तो सपशेल फसला. हे सगळं पाहिल्यावर गुरु म्हणाले, अरे, देवदत्तासोबत असं काही पहिल्यांदाच घडत नाहीये. आणि मग त्यांनी खूप जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट होती एका सिंहाची आणि एका कोल्ह्याची. तर मग ऐका, गोष्ट आहे एका जंगलाची. तिथे एक प्रचंड शक्तिशाली सिंह राहायचा, जो खरं तर बोधिसत्वांचाच एक अवतार होता. आणि एके दिवशी त्याची भेट होते एका अगदी सामान्य कोल्ह्याशी. सिंह खूप उदार असतो आणि तो त्या कोल्ह्याला आपल्या आश्रयाला घेतो. सुरुवातीला तर सगळं काही एकदम सुरळीत चालू होतं. सिंह शिकार करायचा आणि जे काही उरलेलं मांस असायचं ते तो कोल्ह्याला द्यायचा. म्हणजे बघा, सिंह झाला दाता आणि कोल्हा झाला याचक. हे नातं अगदी स्पष्ट होतं, नाही का? आता काय झालं, सिंहाच्या शिकारीवर असं आयतं जगून तो कोल्हा चांगलाच जाडजूड झाला होता, पण त्याच्या शरीरासोबतच त्याचा अहंकारही खूप वाढला होता. आणि दुर्दैवानं हाच वाढलेला अहंकार त्याच्या नाशाचं कारण ठरणार होता. एके दिवशी तर कमालच झाली. कोल्ह्याने सिंहाला काय म्हटलं असेल? तो म्हणाला, आज तुम्ही इथेच थांबा, मी स्वतः जाऊन एका हत्तीची शिकार करून येतो आणि पोटभर खाल्ल्यावर तुमच्यासाठीही थोडं मांस घेऊन येईन. विचार करा, त्याच्या या एकाच वाक्यात त्याचा तो खोटा भ्रम आणि क्षमतेत पलीकडचा अहंकार अगदी स्पष्ट दिसत होता. आता कोल्ह्याची ही अशी बढाई ऐकून सिंहाने त्याला अगदी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने कोल्ह्याला त्याच्या मर्यादेची जाणीव करून दिली आणि सांगितलं की आपल्या स्वभावाच्या आणि शक्तीच्या विरुद्ध जाणं किती धोक्याचं आहे, हेच तो त्याला सांगत होता. पण अहंकाराने आंधळ्या झालेल्या त्या कोल्ह्याने सिंहाचं काहीच ऐकलं नाही. त्याची योजना तर पक्की ठरली होती. काय होती योजना? तर कोल्ह्यासारखं 3दा ओरडायचं, खाली एखादा काळा हत्ती शोधायचा आणि मग थेट कड्यावरून उडी मारून त्याच्या डोक्यावर पडायचं. ही योजना त्याच्या अहंकारासारखीच भव्य होती, पण वास्तवापासून खूपच दूर. आणि मग तो क्षण आलाच. कोल्ह्याने त्या डोंगरावरून उडी मारली, पण त्याचा नेम साफ चुकला. तो थेट हत्तीच्या पायांशी जाऊन पडला आणि तिथे एकाच क्षणात त्याच्या डोक्याचा चुराडा झाला. बघा, अहंकाराचा अंत असाच किती दुःखद असतो. थोड्या वेळानं जेव्हा सिंह त्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा त्याला काय दिसलं? कोल्ह्याचा मृतदेह. हे सगळं पाहून त्यानं काही शब्दांमध्येच या संपूर्ण घटनेचं सार सांगितलं. एक अशी शिकवण जी आजही आपल्या सगळ्यांसाठी तितकीच महत्वाची आहे. सिंहाचा पहिला श्लोक काय सांगतो? तो म्हणतो की एका कोल्ह्याने सिंहाचा गर्व बाळगला आणि हत्तीसारख्या मोठ्या शत्रूला आव्हान दिलं. पण जेव्हा तो जमिनीवर पडून कणत होता, तेव्हा त्याला आपल्या त्या अविचारी धाडसाचा पश्चाताप झाला. म्हणजे चूक कळली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पुढे दुसऱ्या श्लोकात सिंह या गोष्टीला एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहतो. तो म्हणतो की ही गोष्ट फक्त त्या एका कोल्ह्याची नाहीये. जो कोणी आपल्या शक्तीचा आणि मर्यादांचा विचार न करता अशा मोठ्या शक्तीला आव्हान देतो ना, त्यालाही त्या कोल्ह्यासारखंच दुःखद नशीब भोगावं लागतं. मग प्रश्न उरतो की यशाचा मार्ग कोणता? याचं उत्तर मिळतं तिसऱ्या श्लोकात. सिंह म्हणतो, पण जो आपल्या शक्तीचं मोजमाप जाणतो, आपल्या बोलण्यात योग्य विवेक दाखवतो, तो आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपल्या शत्रूंवर विजय मिळवतो. म्हणजे खरा विजय कशात आहे? तर स्वतःची ओळख आणि मर्यादा जपण्यात. बरं, ही सगळी गोष्ट सांगून झाल्यावर गुरु पुन्हा वर्तमानात आले.
आणि त्यांनी या कथेचा संबंध थेट देवदत्ताशी जोडला. आणि मग उलगडली त्या कथेतील पात्रांची खरी ओळख. आणि मग गुरूंनी कथेचा खरा अर्थ सांगितला. तो गर्विष्ठ कोल्हा, तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द देवदत्त होता. आणि तो ज्ञानीसिंह, ते होते स्वतः बुद्ध. म्हणजे बघा, देवदत्तांनी आपल्या इतिहासातल्या चुकीतून काहीच शिकलेलं नव्हतं. ही कथा शेवटी आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. ज्या जगात आपल्याला नेहमी सिंहासारखं मोठं, महत्वाकांक्षी बनायला शिकवलं जातं, तिथे आपण नकळतपणे त्या कोल्ह्याचा अहंकार तर बाळगत नाही ना? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?